शकून अवघातो शकून हृदयी देवाचे चिंतन येथे न सता वियोग लाभावनी काय मग छंद हरीच्या नामाचा सुचिरभूत सदा वाचा येथे न सता वियोग लाभावनी काय मग तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा येथे न सता वियोग लाभावनी काय मग विठ्ठल विठ्ठल अवघातो शकून हृदयी देवाचे चिंतन येथे न सता वियोग लाभावुनी काय मग समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावम जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम शेवरागे शेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर मस्तक माझा पायावरी अवघातो शकून हृदयी देवाचे चिंतन येथे न सता वियोग लाभावुनी काय मग प्रसंगी कीर्तन रूपी सेवकर्ता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा असून नामाच्या साधनाचं महत्व प्रकट करून संतांचंही वर्णन या अभंगातून करतात. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान बाबा तथा वामन भाऊ महाराज यांच्या पुण्य स्मरणाच्या निमित्ताने आपला चालत असलेला हा पंढरनाम सप्ताह
आज महान भगवत भक्त भगवान बाबा यांचं पुण्यस्मरण आहे का नाही? महान भगवत भक्त ज्या भक्तावरून देवाला आपलं जीवन मोबाळून घालावं. काय 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 तोलामोलाचे असतात ते संत. भगवंत स्वतः त्या भक्ताचं वर्णन करतात. तरी तया ते मी माथा मुकुट करी. भगवंत सांगतात असे जे भक्त असतात मी माथ्यावरचा त्यांना काय बनवतो? मुकुट बनवतो. महाराज किती प्रेम असेल. भगवंत म्हणताय अरे काय सांगावती किती आवडतात अजून. महाराज मी जे अवताराला येतो भगवंत सांगतात अरे मी निष्काम असलेला पण ज्यांच्या भेटीची मला आशा आहे. सकाम होतो मी कशा करता? अशा भक्तांची मला भेट व्हावी. अशा भगवत भक्तांचं मला दर्शन व्हावं. एकनाथी भागवतात सुंदर विषय येतो. किती पवित्र असतात हे महात्मे. उद्धवाने भगवंताला विचारलं देवा तू किती पवित्र आहे? किती पवित्र आहे महाराज? पवित्राणाम पवित्रमियो मंगलानांच मंगलम. पवित्राणाम पवित्रमियो पवित्राणाम पवित्रमियो. सगळ्यात जर पवित्र कोण असेल तर कोण आहे? जगाचा बाप आहे. एवढा मोठा पवित्र असलेला परमात्मा. महाराज त्या देवाला विचारलं देवा एवढी पवित्रता तुझ्या ठिकाणी आली काय कोणत्या साबणाने आंघोळ केली रे तू? नेमकं कोणतं साबण लावलं आहे का नाही? कोणतं साबण अंगाला लावलं? नेमकं एवढी पवित्रता येण्याकरता तो किती उच्च दर्जाचे कपडे अंगावर घातले? काय केलं काय? महाराज भगवंतानं तिथं उत्तर दिलं माझे ठाई जे पवित्रपण ते मज भक्ताचे नि मज जाण या लागी भक्ताचे रज रे मी चरण वंदितसे. माझे ठाई जे पवित्रपण. भगवंत म्हणतात माझ्या ठिकाणी जो पवित्रपणा आलाय तो कुणामुळे आलाय? मज भक्ताचे नि मज जाण. आणि या लागी भक्त चरण. महाराज भक्ताच्या चरण रजाची चरणाची नाही चरणाच्या रजाची मी सतत काय करतोय? इच्छा करतोय. इच्छा करतोय. नामयाचे पाठी दावी नामयाचे पाठी झाले ते शिराज. नामयाचे पाठी चाले की शिराज. लागावया रज चरणीचे किंवा चरणीची माती वंदी सुळ पाणी नाचती कीर्तनी त्यांचे माथा. अशा प्रकारचा महाराज एक संतांच्या दारात काय असतं? संतांच्या सगळ्या गोष्टी तुकोबरायांनी त्यांच्या घराचं वर्णन केलं, त्यांच्या देहाचं वर्णन केलं, त्यांच्या दाराचं. ज्या भगवान बाबाचं आपण महाराज हे करतोय त्यांच्या दारात काय असेल? त्यांच्या दारात कदाचित गाड्या घोड्या नसेल नाही, गाड्या घोड्या नसतील. त्यांच्या दारात एखाद्या वेळेला स्लापही टाकलेला नसेल. झोपड्यात राहत असतील, झाडाखाली राहत असतील. जिथं राहतो त्याला घर म्हणतात. पण महाराज जे कुणाच्याच दारात नाही ते भक्ताच्या दारात आहे. काय भक्ताच्या दारात? तुकोबारायांना विचारा. तुकोबाराय म्हणतात सोली वजे सुख आते सुखावूनी उभे ते अंगणी वैष्णवाच्या उभे
विठ्ठल अति सुखावनी उभे ते अंगणी वैष्णवांच्या अति सुखावनी जे सोनी व सुख ते वैष्णवाच्या अंगणी काय अशा प्रकारचे ते भक्त आहेत अति पवित्र अति उच्च अवस्थेला असलेले उच्च कोटीचे महात्मा भगवान बाबा आणि त्याच तोलामोलाचे वामन भाऊ महाराज शापादपी शरादपी महात्मा सगळ्यांना वामन भाऊंचं चरित्र माहिती आहे अशा प्रकारचे त्यातले भगवान बाबा ज्यांच्या पुण्यस्मरणाला आपण आरंभ करत आहोत महाराज संतांची पुण्यतिथी आपण करत असो तर संतावर काय आपण उपकार करतोय असं नाही कशा करता करायची पुण्यतिथी तर त्यांचं चिंतन करता करता त्यांच्या सारखं व्हावं चिंतने चिंतने तद्रूपता सारखं त्यांच्या गुणाचं चिंतन करावं सारखं त्यांच्या कार्याचं चिंतन करावं सारखं त्यांनी केलेल्या साधनाचं चिंतन करावं संतांच्या दोन प्रकारचं चरित्र असतं लौकिक चरित्र आणि अलौकिक चरित्र लौकिक चरित्राचा आपण जास्त विचार करतो लौकिक चरित्र महत्वाचं नाही असंही मला म्हणायचं नाही पण लौकिक चरित्रापेक्षाही चरित्र कोणतं महत्वाचं असतं अलौकिक चरित्र अत्यंत महत्वाचं आपण भागवत ऐकतो रामायण ऐकतो भागवतात जेवढ्या संतांचं चरित्र आलं त्या सगळ्या संतांच्या चरित्राचा आपण लौकिक विचार करतो अलौकिक विचार करतच नाही प्रल्हादाचा बाप कोण प्रल्हादाची आई कोण प्रल्हादाचा आजोबा कोण प्रल्हाद कोणते कुठे जन्माला आले प्रल्हादाचा याचा जास्त विचार करतोय कधी विचार केलाय का प्रल्हादाला जर देवाने एवढं सांभाळलं तर किती कोटी नाम जप केला असेल काय अवस्था असेल प्रल्हादाच्या अंतकरणाची काय अवस्था असेल कोणी विचार केलाय का आपण तो विचार करत नाही श्रावण बाळाच्या मायबापाचं नाव विचारतात पण श्रावण बाळामुळे जेव देव उभा राहिला त्यांनी कोणतं साधन केलं हे कोण विचारतात पुंडलिकाने फक्त मायबाबाची सेवाच होती दुसरं काहीच नव्हतं का मायबाबाची सेवा तर होतीच होती पण तेवढंच होतं का पुंडलिकाच्या भावार्था पुंडलिकाच्या भावार्था गोकुळे हुनी झाला येता विठ्ठल विठ्ठल पुंडलिकाच्या भावार्था पुंडलिकाच्या महाराज काय तुकोबाराला काय केलं असेल पुंडलिकाचे वर्णन तुकोबारायांनी केलेलं आहे सगळ्या संतांनी केलेलं आहे महाराज एक लक्षात घ्या जे साधन अलौकिक चरित्र आहे जे साधन भगवान बाबांना देहापासून लिंग वेगळं करावं लागलं ही देहाची घटना आहे संतांनी द्याला माझं म्हणलंय नाही म्हणलंय तो भाग वेगळा आहे पण ती देहाची घटना आहे तिचा जास्त विचार केल्यापेक्षा त्या अवस्थेत ते कोणत्या स्थितीत होते याचा विचार आपल्याला साध्या करावा लागेल कोणत्या स्थितीत होते नाही महाराज सामान्य आपल्याला जर थोडा काटा मोडला तर आपली काय अवस्था होती आणि एवढ्या मोठ्या घटनेत जर ते शांत राहतात त्या शांतीपर्यंत जाण्याकरता त्यांनी काय केलं असेल काहीतरी करावंच लागलं असेल का नाही का फुकट झाला असेल काहीतरी करावं लागलं असेल का नाही काहीतरी करावं लागलं असेल ना त्या स्थितीपर्यंत जाण्याकरता त्यांना काय करावं लागलं काय करावं लागलं त्यांना काय करावं लागलं काहीतरी करावं लागलं असेल मला आहे का नाही एकुलता एक मुलगा गाडगे बाबांचा मृत्यू पावला चालू कीर्तनात त्यांना तो मेसेज चिठ्ठी आली ती चिठ्ठी वाचल्यावर त्यांना सांगितलं काय किती मेले कोट्यान कोटी काय रडू एकासाठी आम्हाला कमरा बांधून सांगायला सोपं आहे पण चालू कीर्तनात एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूची खबर आल्यावर किंचितही त्या चेहऱ्यावर त्या चित्तावर परिणाम होत नाही याच्या मागचं साधन असेल का नसेल नाही का फुकट होते का आपल्यासारख्याला होतंय का माझ्यासारखा माझा शेळीचं बोकडे मेला त्याची विठ्ठल करायचं पोरगा काय करायचंय त्याला करेल ना काय करावं लागला असेल नुसतं काय कमरा
बोलल्यानं होत नाही. भगवान बाबांना एखाद्या स्त्रीचा आळ घ्यावा आणि बाबांचं स्थैर्य तुटू नये. काय काय केलं असेल त्यांनी? काहीतरी करावंच लागलं असेल की नाही? त्याच्या पाठीमागे करावं लागलं असेल ना. महाराज भगवान बाबाला चालत्या गडावरून हाकलून द्यावं, आपल्या भाषेत बोलतोय मी, आणि त्यांच्या चित्तावर येत किंचितही परिणाम होऊ नये, होऊ नये परिणाम. त्याच्या मागे काय केलं असेल? काय केलं असेल महाराज? ज्या अर्थी महाराज पीक भरघोस आले त्या अर्थी त्या शेतकऱ्याच्या तेव्हा कष्टाचाही काय करावा लागेल? विचार करावाच लागेल, करावाच लागेल, करावाच लागेल. तसं जे महात्मे त्या स्थितीला पोहोचले फुकट कोणी जात नाही. तुकोबरायचं प्रमाण देऊ का? मिराशीचे मुन शेत नाही ते तुकोबाराय म्हणतात, मिराशीचे मुनशेत नाही देत पिकवगे. शेती राखण्याचे, शेती करण्याचे दोन प्रकार. काही आपण हिशानं पटईनं ठोक्यानं करतो, आणि काही बिराशीचं म्हणजे बापदाद्याचं शेत असतं, त्यांना तेच त्यांना भरपूर असतं. काही ना घरचं नाही ते दुसऱ्याचं करतात. दुसऱ्याचं शेत केलं तर त्याला नांगरावं लागतं, पाळी घालावी लागते, त्याला सगळी मशागत करावी लागते, त्याला पेरावं लागतं, ते पिकात तण काढावं लागतं, खत घालावं लागतं, त्याला फवारणी करावी लागते, आणि मग त्याचं पीक येतं. मला तर पुन्हा काय असेल कोळपणं फोडणं सगळं त्याच्यात, आणि मग पीक येतं. बरोबर आहे का नाही? दुसऱ्याचं ठोक्यानं यशानं शेत केलं असेल तर नांगरण्यापासून त्या सगळ्या क्रिया कराव्या लागतात. आणि ज्याच्या बापाच्या नावावरची 7-12 स्वतःच्या नावावर मिराशीनं आलेले, त्या यातलं काहीच करायचं गरज नाही, फक्त पोती घेऊन जायचे, घरूनच आणायचे. बरोबर ना? बरोबर आहे ना? दुसऱ्याचं शेत केलं त्याला कष्ट करावं लागतात, आणि ज्याच्या बाप दाद्याचं आहे त्याला फक्त पोती घ्यायचे, पेरायचं नाही, नांगरायचं नाही, काय नाही, गाजरी आणि आणावं लागेल कापून त्याला. मिराशीचे मुन शेत, आपल्या बापदाद्याचं शेत आहे म्हणून नाही देत पिकवगे. उगे म्हणजे काही न करता, काही न करता पीक देत नाही. तसं मानव देह जरी असेल, साधन केल्याशिवाय साध्य प्राप्त होत नाही. तुकोबारायांनी तर खूप दृष्टांत दिलेत महाराज याच्यावर, खूप दृष्टांत दिलेत. तुकोबाराय म्हणतात, देखून या जीवन जरी जाय तहान तरी का साठवण. घरोघरी नुसतं पाणी पाहिल्यानं तहान जाते का? पाणी प्यावं लागतं. अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक तरी का हे पाक घरोघरी. अन्नाचा नुसता वास घेतला, सुगंध घेतला तर भूक जाते का? ते स्वयंपाक करून खावं लागतं, तृप्ती होण्याकरता करून खावं लागतं. महाराज देखून या छाया सुकून पविजे जाऊन बैशीजे तया तळी. सावलीकडे पाहून सुकत नाही तर सावलीत जाऊन बसावं लागतं. त्याप्रमाणे हित तरी होय गाता ऐकता जरी राहे चित्ता दृढ भाव. तुका म्हणे उशी भावीची तू मुक्त काय करीशी युक्त जाणीवेची. अशा प्रकारचे तुकोबारायांनी अनेक दृष्टांत दिले. ज्या अर्थी भगवान बाबा या स्थितीला गेले, कोणत्या स्थितीला गेले महाराज? आर्थिक वर्ण किती उच्च स्थिती असेल. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावून आले देव दिले अभय तेथे. सगळ्यांना माहिती आहे मला, रक्त सांडिले जेथे तेथे तुळशी उगवल्या. जिथं या नाशक्या शरीरातलं रक्त पडतं त्याला तिथून काय उगवतात? तुळशी उगवतात. या स्थितीपर्यंत बाबा जातात. एवढंच नाही महाराज, बाबा या स्थितीपर्यंत जातात. कोणत्या स्थितीपर्यंत? बैसोनी पाण्यावरी
वाचविली ऐक नाही वाचिली ज्ञानेश्वरी बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी हे नारायणाचे कैवारी झाली कीर्तीच्या राचरी आपल्या हाती पाटे महाराज पाण्यावर बसून ही लौकिक सिद्धी त्यांना प्राप्त केली लौकिक सिद्धी प्राप्त होत्या संतांना लौकिक सिद्ध्याही प्राप्त असतात लौकिक सिद्ध्याही प्राप्त असतात लौकिक सिद्ध्याचा संत वापर करत नसतात एवढा त्याचा अर्थ आहे मला सांगा ज्ञानोबरायांनी एकदा येडा बोलवला का बोलवतच राहिले एकदाच बोलवला मला जर रेडा बोलवता आला तर मी कीर्तन काय घ्यायचे कोणी एकत्र केलो असतो रेडा बोलतो हा कसा रेडा बोलतो अरे कसा बुजता तू म्हणजे ते ध्वनीच होतं तसं चला चला आता 10 रुपये तिकीट रेडा कसा बोलतो वेद कशाला शिव्याची वेळ असते तरी लाईन लागली असते 7-8 किलोमीटर पाहायला रेडा शिव्या देतो म्हणजे बरोबर आहे का नाही महाराज केली असते ना ज्ञानोबरायांनी भिंत एकदाच चालवली का चालवतच राहिले उगा नामदेव महाराजांना ज्ञानोबराय निघाले तीर्थयात्रेला चला म्हणजे तीर्थयात्रा करू मग म्हणले आता पायी जाऊ तर मग तुम्हाला भिंत चालवतोय ती बसून नामदेव राहिला निघले तीर्थयात्रे काय आवडतं डिझेल भरायचं का पेट्रोल भरायचं का तेल खाऊ घालायचं काय अडचण होती का महाराज संतांनी त्या दाखवण्याकरता नाही त्या वेळेला ती गरज पडली म्हणून ती क्रिया घडली ते सिद्ध्या दाखवल्या नाही सांगदेव वाघावर बसून आले आपल्याकडे वाघापेक्षा उच्च वाहन पाहिजे म्हणून भिंत चालवली कारण वाघापेक्षा दुसरा मोठा प्राणी कोणता आहे कोणता नाही मग तो वाघावर आला हे गायीवर बसून गेले किंमत राहिली असती का हे बैलावर बसून गेले किंमत राहिली रेड्यावर नसती ना राहिली म्हणून ज्ञानोबरायांनी तू जिवंत आणलाय निर्जीवात चालवलंय त्याचा अहंकार घालवण्याकरता ती क्रिया काय जगाला चमत्कार दाखवायचा म्हणून केलेलं नाही बरोबर आहे का नाही ज्ञानोबरायांनी रेडा बोलावला तिथल्या पंडितांचा अहंकार तुम्ही काय वेद बोलता सगळ्यात कम बुद्धीचा प्राणी रेडा बोलतो रेडा बोलवला गरज पडली तिथं ते केलं सिद्ध्या संतांनी दाखवल्या नाही दाखवता येत नाही असं नाही ज्ञानोबरायांनी भिंत चालवली रेडा बोलवला तुकोबरायांनी भिंत नाही चालवली मग तुकोबरायला येत नव्हती का चालवता येत होती का नाही चालवली गरज नाही पडली चांगदेव आला नाही एखादा याच्यावर बसून तुकोबराय एखाद्या कशावर बसून आला चांगदेव वाघावर बसून हे चालवली असती तुकोबरायांनी वह्यात वरड्या ठेवल्या त्या राजवस ज्ञानोबरायांनी नाही ठेवल्या कारण गरज पडली नाही म्हणून सिद्ध्या लौकिक सिद्धीला किंमत नाही त्यांनी शेवटचा टप्पा काय मिळवला महाराज काय गोड तुकोबरायांनी त्यांच्या शेवटच्या टप्प्याचं वर्णन केलं तुकोबराय म्हणता शेवट तो भला माझा बहु गोड झाला पण कधी गोड झाला आलो निजाच्या मायेरा घरी आलो आपल्या मग त्या दिवशी माझा शेवट गोड झाला या ठिकाणापर्यंत संत गेले महाराज तुकोबरायांनी तर प्रार्थना केली देवाकडे संत गेले तया ठाया देवराया पाववी देवा मला तिथं तुम्ही नेऊन घाला या अवस्थेला भगवान बाबा गेले काय महाराज जीवन असेल काय अंत असेल काय शेवटचा क्षण असेल किती आनंदाचा तो क्षण असेल ज्ञानेश्वरी वाचत वाचत आपल्या छातीवर ज्ञानेश्वरी ठेवत ज्यांनी काय केलेलं आहे आपला देह ठेवला भगवान बाबांनी आहे का नाही आणि म्हणून अशा प्रकारे पण मग या स्थितीला ते संत गेले आपल्यालाही तिथं जायचं आहे त्यांनी साधन काय केलं आहे का नाही काय साधन केलं या स्थितीला जाण्याकरता त्यांनी साधन एकच केलं महाराज देवाच्या नामस्मरणाचं आणि चिंतनाचं साधन केलं विठ्ठल स्पष्ट म्हणतात आणि कनेनो बा साधना
तुकोबाराय म्हणतात महाराज अनेक नेनोबा साधन आम्ही चिंतन सोडून दुसरं साधन करत नाही, आम्हाला माहितीच नाही. अनेक नेनो आपल्याला सांगत असताना तुकोबारायने सांगितलं एकच काम करा, इथं ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकवेद, इथं ते करावे. मला देवाचं चिंतन करणाऱ्याची सेवा होतो तुकोबाराय म्हणतात आहे का नाही. पिता भागवत रीती सोन अखंड चिंतन विठोबाचे अशा प्रकारचं चिंतन. मग चिंतन हे साधन केलं, पण आम्हाला एक शंका आहे, तुम्ही चिंतन हे जर साधन केलं असेल तर कोणत्या काळात केलं, कोणत्या वेळेत केलं, कोणत्या मुहूर्तावर सुरू केलं, तुम्हाला काही त्यात कुमुहूर्त काय दुर्मुहूर्त म्हणतात का त्याला, शुभ मुहूर्त आणि दुसरं अशुभ मुहूर्त म्हणा नाही, ते तुम्हाला आड आले नाही का, काही त्याच्यात तुम्हाला अडथळे आले नाही का, काही अमंगल योग तुमच्या जीवनात ते चिंतन करताना आले नाही का, आणि मग ते चिंतन करताना जर अमंगल योग आले तर तुम्ही ते चिंतन बंद केलंय का, त्याचं उत्तर अभंगाच्या पहिले. अडचणी आल्याच असते ना मला. काही संत सगळे काही ब्रह्मचारी थोडेच होते, संसारिक होते, गृहस्थी होते, ब्रह्मचारी असले तरी ते काय आकाशातून थोडीच पडले होते, त्यांनाही सगळे आहेतच ना. मग अशा वेळेला काही त्यांना अडथळे, काही अडचणी, काही शकून अपशकून आले का नाही. कारण काय मला तुकोबाराय त्याचं उत्तर देत आहेत. काय दोन प्रकारची सत्ता, तशा तीन सत्ता मानल्यात, प्रातिभाषिक सत्ता, व्यवहारिक सत्ता आणि परमार्थिक सत्ता. परमार्थिक सत्ता, व्यवहारिक सत्ता, परमार्थिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. तशा तर दोनच सत्ता मानल्यात मुळात, व्यवहारिक परमार्थिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. कारण व्यवहारिक नावाची काय मानलेली नाही खरी वेदांत्यांनी, सत्ताच मानली नाही. पण आपल्याला कळण्याकरता व्यवहारिक सत्ता नाही तर दिसतंय कसं, म्हणून मग तीन मानल्या. आणि मग त्या तीन मानून त्याच व्यवहारिक सत्तेचा बाध करून ती प्रतिभाषिक कसा आहे, मात्र कसा आहे, याचं पुढे उदाहरण दृष्टांत देऊन चिंतन मांडलं. पण परमार्थिक सत्ता आणि व्यवहारिक सत्ता धरा आपण नाही का नाही. मला परमार्थिक सत्तेतले नियम वेगळे असतात, तिथले अधिकार वेगळे असतात, तिथले रीतिरिवाज वेगळे असतात, तिथल्या चाली वेगळे असतात. आणि परमार्थिक सत्तेमध्ये रीतिरिवाज वगैरे सगळं काय असतं, वेगळं असतं. पण आपण राहतो प्रापंचिक सत्तेत, व्यवहारिक सत्ता आपण राहतो व्यवहारिक सत्तेत, आणि व्यवहारिक सत्तेत आपण राहतो आणि काही काळ परमार्थिक सत्तेतही येतो. आपलं डबल इंजिनची गाडी आहे ना, संसार आधी परमार्थ, संसार आणि परमार्थ. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम कामामध्ये बी, आणि काही राम रामामध्ये बी. पण कामामध्ये कमी आणि रामा त्याच्यात चार प्रकार करता येतील. काही कामामध्ये कमी, रामामध्ये जास्त, काही रामामध्ये जास्त, काही कामामध्ये कमी, काही कामातच आणि काही संसारात राहून रामातच. दोनच भाग्य आपण कामामध्ये आणि संतांनी सांगितलं रामामध्ये. पण मग त्याच्यातही आपण कामात जास्त आणि इकडे परमार्थात काय आहोत, कमी आहोत. मान्यच करावं लागतं. मी तुमच्या सगळं आपण सगळे सोबत आहोत, आपण इकडे जास्त आहोत, इकडे कमी आहोत. आणि मग आपल्या डोक्यात सगळे नियम कुठले बसलेले आहेत, संसारातच बसलेले आहेत. संसारात वास्तविक पाहता परमार्थाचं साधनात सांसारिक नियम लागू होत नाही आणि परमार्थिक नियम सांसारिक साधनात लागू होत नाही.
तुकोबारायांनी त्याचा दोन्हीचा विचार केलाय. मला असं सांगितलं येतं की ज्याला संसार इमानदारीने करायचा त्यानं एक कणही अन्नाचा वाया जाऊ देऊ नये, आणि ज्याला परमार्थ इमानदारीने करायचा आहे त्यातला जीवनाचा एक क्षणही कशा करतात काय होऊ देऊ नये, वाया जाऊ देऊ नये. बरोबर आहे, अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून मला तो व्यावहारिक सत्ता. पण मग व्यवहारातले नियम आपण इकडे आणतो. व्यवहारात शिकून आपशिकून वगैरे वगैरे सगळं पाळल्या जातं. आणि मग परमार्थात माणसं महाराज हे चालतं का, कीर्तनाला यायला चालतं का, माणसांचं मला लई विचारलं महाराज. म्हणजे महाराज असं जर एखादं आपलं असं घटना झाली वगैरे काही पडलं तर मग कीर्तनाला यायला आम्ही मंडपात यायला चालतं का, कीर्तनाला यायला चालतं का. तुकाराम महाराजाच्या गातात प्रमाणाने की 10 दिवस खायलाच चालत नाही. नाही हो म्हणला तसं कसं होईल, नाही तसं कसं जमन मला खा ना, मग मग कसा मी मरेन ना. आणि मी म्हणलं नाही खाल्लं तर एकदा मरशील, पण नाही कीर्तनाला जन्मोजन्मी मरशील ना. आपलं डोकं नाही ठेवायचं. मला असं वाटतंय माझ्या बापाला तसं वाटतंय घरी मुंडाळून ठेवायचं, इकडं चालत नाही. तुकोबारायांनी सांगितलं महाराज ऐका, अविश्वासी याचे शरीर सुतकी, त्याचा देवावर विश्वास नाही, तो किती कशाचाही असला तर तो तुकोबाराय म्हणतात त्याला स्पर्श करू नका. त्याचा संतावर विश्वास नाही, तो जीवनभर काय आहे काय संबंध आहे महाराज भक्तीत त्याचा कसला संबंध आहे. तुकोबाराय म्हणतात अवघा तो शकून, चला अवघा पुन्हा एक एक काढूच नका आता. अवघा तो शकून कधी हृदय देवाचे चिंतन, याच्या चिंतन चालू आहे का अवघा शकून त्याच्या करता. कुठेही जा अशुभता या पुढे शुभ. म्हणजे हे आजचाच पुरतं नाही, कधी जीवनभर डोक्यात ठेवायचं सांगतो. तुम्ही तर जे नसतील ते नाही सांगा, असं असं असते म्हणून. मला एक सांगा, आज सप्ताह सुरू केला, आज काय झालेलं आहे, कशामुळे सप्ताह सुरू केला आपण? हा बोला बोला, मला आवाज येतो तेवढा, जरा मोठं बोला पण जरा लांब येतो. कशामुळे सप्ताह सुरू आज काय पुण्यतिथी म्हणजे काय, म्हणजे पुण्यतिथी म्हणजे आज काय झालं, हा काय झालं, कुठं ठेवला, कुठं ठेवला म्हणा, कुठं ठेवला, ठेवला हे मलाही मान्य, पण ठेवला कुठं, म्हणजे देह ठेवला, ऐका ऐका, देह ठेवला आणि ठेवला मला ठेवणार, ठेवलेली वस्तू आणि वस्तू ठेवणारा वेगळा असतो का नाही ठेवलेल्या वस्तूपासून. अहो इथं तुम्ही हा माईक ठेवला म्हणजे माईक ठेवला याचा अर्थ ठेवणारा वेगळा आणि ठेवलेली वस्तू वेगळी, म्हणजे ठेवून ठेवणारा निघून गेला. लक्षात आलंय का? आपण काय म्हणतो, देह ठेवला आणि ते गेले, म्हणजे देह ठेवला आणि ते गेले, म्हणजे देह वेगळा आणि ते बरोबर मान्य मान्य, म्हणजे देह ठेवला आणि ते गेले, म्हणजे या देहातून ते कुणीतरी वेगळे होते आणि ते गेले, मग ते देहापासून वेगळे होते ते निघून गेले आणि आपण देह आहोत का देहापासून वेगळे आहोत? आपण भगवान बाबा देहापासून वेगळे होते म्हणून देह ठेवला आणि गेले, आपण देहापासून वेगळे आहोत का देहच आपण आहोत? बरोबर सांगा तुम्ही, देहच आपण आहोत, देहच आपण आहोत, बरोबर आहे ना? नाही
तुम्ही कुशल होमा नाही सदाशिवाला दाबायला येत नाही म्हणजे गेच आपण म्हणजे चूक सांगायला पाहिजे. काय सांगते काय कधी आपण देहादी काय एखादा देह संबंधी पास देह नव्हे मी हे सरी देह हे काळाचे धन प्रमाण काय म्हणते तुम्ही पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई देहा उसना आणि पाचाचा बरोबर आहे का नाही कितीतरी प्रमाण आहे कितीतरी ववे आहेत त्याला देहाचे धर्म सगळे सारखे असतात हे पंचभूताचा आहे बाबा गेले आपणही देहातून जातो मग देह ठेवलेल्या दिवशी सप्ताह सुरू केलाय ना आपण वन बाबांनी ज्या दिवशी देह ठेवला त्या दिवशी काय केलंय आपण सप्ताह सुरू केलाय मग शकून देह ठेवलेला दिवस शकून धरावा का आप शकून धरा औषधात आहे आप शकून धरावा शकून धरावं लागेल ना सप्ताह सुरू करायला ना जे ठेवलेला दिवस जर आज शकून धरावा तर आज काली झालेत ना बुंदीच्या पंक्ती हल्ल्यात ना बरोबर आहे ना महाराज एक लक्षात घ्या देह ठेवला नाही ठेवला पडला पडणारच आहे तो आपला नाहीच आहे तो पडणार आहे मग का शुभ दिवस मानला आलो निजाच्या माहेरा शुभ अशुभ यापुढे हे मला सांगायचं अशुभ घटना आपल्या करता असेल पण अशुभ नाही ती का शुभ कारण या देहात राहून त्यांनी असं चिंतन केलं की देहातून पुरंच काम करून घेतलं काय आता काय बाकी राहिले आता काय राहिले तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे फार काय सांगू येर झारे चिरापडे शरीरा येणे सरे देहवाने पुण्यवंत सर्व काळ तयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकाच्या असे ते महात्म्य होऊन जातात पण मला ते कुठं शुभ नाही आता अशुभाचे किती प्रकार काय वगैरे ते आपल्याला चिंतन करायचं नाही पण मला तुकोबाराय म्हणतात अवघा तो शकून ज्या वेळेला त्या देवाचं चिंतन असेल तो काळ शुभ आहे तो अवघा शकून आहे तो आणि मला एवढंच नाही सगळे लाभ त्यानं होतात पण कधी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात येथे न जताई योगा येथे न जताई योगा येथे न जताई योगा
लाभावुनी काय मग येथे वियोग नसता. इथे म्हणजे चिंतनाच्या ठिकाणी. चिंतनाच्या ठिकाणी जर त्यांचा विसंगती झाली नाही, महाराज एक लक्षात घ्या. सप्ताह कशा करता असतो माहितीये का? सप्ताह याच्या करता असतो की आपण सांसारिक माणसं आहोत, बरोबर आहे का नाही? मी म्हणलं काही बोलायचं असलं तुमचं तिकडे असलं काही तिकडे फोनवर बोलले तर ध्यानात राहतं. येथे नसता वियोग लाभावुनी काय मग येथे वियोग नसता. चिंतनाच्या ठिकाणी जर वियोग नसेल. आपलं चाललं होतं, मला एक सांगा, सप्ताह कशा करता असतो? एक लक्षात घ्या, सप्ताह कशा करता असतो बरं का महाराज? आपली चांगली आता आम्ही चालू सप्ताह खरा कशा करता असतो? आपल्याला 12 महिने काम आहे, आपलं नाही होत सारखं चिंतन, म्हणून 8 दिवस आपण सगळं काही सोडून इथं राहतोय. तर 8 दिवस एवढं चिंतन, एवढी चार्जिंग करून घ्यायची की 12 महिने पुरली पाहिजे. एखादा सुखाचा दुःखाचा प्रसंग आला तर ते चिंतनानं धार ठेवली पाहिजे, साचून फुल बॅटरी करून घ्यायची याच्याकरता. पण आता बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो, मला गेलं कीर्तनाला एखाद्या वेळेस अर्धा तास लवकर जाण्याचा योग आला, तिकडे जात नाही लवकर, पण येणं योग आला की बसतात माणसं, मग महाराज बसला मग त्याच्यात इकडे दोन तिकडे दोन तिकडे 4 पंगत झाली गाड्या खालची, त्याचे चालते आपल्याला नाही. मग आपण आपलं बघाव द्यायच्याकडे पंगत. महाराज तुम्हाला सांगतो 70 रुपये किलोचा तांदूळ आणला बाजारात, गुलाबजाम काही गाव झाले होते झालं सुरू. अरे पंक्तीसाठी जपते, खाण्यासाठी जपते का चिंतनासाठी जपते? बरं ते दुसरा येतो हातच्या बदामचे खाल्ले. आता ती याच्या पंक्तीचा असं आता पंगत होईकडे परवाच म्हणजे आपली तरी म्हणजे तिथं सांगेल. हा माझ्या एकटा किराणा भरला त्यानं परभणी गेला, मग तिथून आणलं ते तांदूळ काय करतो. अरे 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 मला सांगा, पंगत कशा करताय माहितीये का? पंगत चिंतन करून करून भुका लागते तर म्हणून खायला काहीतरी पाहिजे, म्हणून खायचं. पुन्हा काय करायचं? चिंतन करायचं, नाही का नाही? मग देऊ बाजू नाही, पाव उन्हाचा त्रास नाही म्हणून मनपात बसायचं चिंतन करायचं. मला कीर्तनात बसून पंक्तीचं चिंतन का पंक्तीत बसून कीर्तनाचं चिंतन पाहिजे? ही वस्तुस्थिती आहे, बरं आहे काय जास्त नाही हसायसाठी नाही, वस्तुस्थिती. कीर्तनात पंक्तीत बसल्यावर माणसाचा शेजाऱ्यात चाललं पाहिजे. असा विषय सांगितला तर मला संशय येतो, एखादी हिवळी बसत होती का असं पाहिजे ना, असं पाहिजे. तरी तर नाही तू कीर्तनात म्हणतो पाय आता नीट बसणार तरी जास्त खाली झालं म्हणजे नेमकं मला काय सांगायचं, चिंतनासाठी सत्ता आहे. हे बरं चिंतन करून घ्यावं, एवढं पारायण असो, कथा असो, कीर्तन असो, एकाग्रतेनं ऐकावं, एकाग्रतेनं ऐकावं. म्हणून मागे महाराज काय झालंय, विठ्ठल 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 चिंतनाच्या ठिकाणी महाराज फायदा लय मोठा आहे हो. लाभावुनी काय मग कोणताही लाभ घ्या. अरे काय मारती जाऊ सांसारिक लाभ होतात, सुखातही महाराज बळ राहत. कारण सुखही पचवणं सोपं नाही हा, आणि दुःखही पचवणं सोपं नाही आपलं असं वाटतं. म्हणून लाभावुनी काय मग महाराज ती वाणी पवित्र आहे. अभंगाचं 3रं चरण सांगताय.
हरीच्या नामाचा छंद जेव्हा वाचायला लागला ती वाचाच पवित्र होते, शुद्ध होते. महाराज भगवान बाबाच्या जीवनात, वामन भाऊच्या जीवनात तर खूप उदाहरण आहेत. बोललं तसं झालं पाहिजे, हे कशाचा परिणाम आहे? चिंतनाचा. पवित्र वाचा होती महाराज. माऊली म्हणतात ते वाचाची कल्पलता केली तुम्ही, कल्पतरू सारखी ती वाणीच करून टाकली. कारण कल्पतरू खाली जसं जे मागितलं ते मिळतं, तशी ती वाचा बोलली रे बोलली किती काढत बस, त्याच्यात पुन्हा अन्यथा नाही. भगवान बाबाची कितीतरी उदाहरणं आहेत, मन भाऊचे उदाहरणं आहेत. महाराज आपण बघूया पुढे पुढे कथेत वगैरे त्यांच्या जीवनातला. महाराज सुचेरभूत सदा वाचा, अशी वाचे ती पवित्र होते. महाराज त्यांच्याकरता सगळा काळ, सगळ्या दिशा, सगळ्या शुभ असतात. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे हरीच्या तुका म्हणे हरीच्या तुका म्हणे हरीच्या तुका म्हणे हरीच्या सुभाता अवघादेशा सुभाता अवघादेशा येथे तुका म्हणे हरीच्या शुभ काळ, अवघ्या दिशा, हरीच्या दासा, अवघ्या दिशा, अवघा काळ काय असतो? शुभ असतो. महाराज एक लक्षात घ्या, जो चिंतन करत नाही, जो चिंतन करत नाही त्याला सगळाच काळ अशुभ आहे. त्याला लाखां रुपये मिळालेला काळ असला तोही अशुभ आहे. त्याच्या जीवनात अनुकूल प्रसंग संसारात आले तोही अशुभच आहे. सगळ्यात शुभ काळ आणि शुभ दिशा असेल तर ज्याला जो काय आहे चिंतकोने दिशेला जाऊ द्या. महाराज काय उत्तरायण, त्याला दक्षिणायन, त्याला सकाळ, त्याला संध्याकाळ, त्याला काय. हनुमंतरायाचा जन्म कोण्या दिवशी झालाय? पौर्णिमे, चैत्र शुद्ध पौर्णिमेशी, सूर्योदय समयाशी है ना, पौर्णिमेशी, चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळेला हनुमंतराया जन्माला, त्याला पुण्यतिथी पौर्णिमा, त्याला काय. म्हणून सगळे काळ, सगळ्या दिशा, सगळं काही त्यांना शुभ असतं. अशा प्रकारे म्हणतायत. आपल्याला जास्त वेळ घ्यायचा नाही, 14 वाजतायत. एक लक्षात घ्या, उद्यापासून आपल्या सप्ताहाचे सगळे कार्यक्रम चालू होणार आहेत. बरोबर आहे का? मी सांगितलं त्याप्रमाणे जेवढं आपल्याला चिंतन भगवंताची सेवा होईल तेवढी, जेवढ्यांना पारायणाला बसता येईल तेवढे पारायणाला जास्त बसा. कारण बाबांच्या आवडीचा विषय होता ज्ञानेश्वरी. जीवनभर बाबांनी ज्ञानेश्वरीची सेवा केली, आणि ज्यांनी ज्यांनी ज्ञानेश्वरीची सेवा केली तेच मोठी झाली. ज्ञानेश्वरीची सेवा केली, जीवनभर ज्ञानेश्वरीचंच चिंतन केलं, ज्ञानेश्वरीचंच चिंतन केलं. आणि शेवटी सुद्धा ज्ञानेश्वरीचं पारायण ते नाथा नावाचे त्यांचे शिष्य होते, त्यांना ते वाचायला लावत 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 बाबांनी जाकरी गटीचा दिवा नेनो काय झाला के धवा, या रीती जो पांडवा देह ठेवी थांब म्हणे नाथा आता थांब. आणि ज्ञानेश्वरी घेतली, आपल्या छातीशी लावली, आणि ज्ञानोबरायाचं चिंतन करत करत आपला देह काय केला त्यांनी ठेवला. ज्ञानेश्वरी गाढ विश्वास, अत्यंत श्रद्धा आणि अत्यंत, म्हणून ज्ञानेश्वरी सगळ्यात आपल्याला जीवनात आनंद देणारी, संसारातही आणि परमार्थातही ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण नाही 12 महिन्यात आपल्या इथं तर घडावं. सज्जांना बसता येईल तेवढे बसा. सकाळी 7 वाजता काही काही कशाचा सुद्धा घेतो, ज्ञानेश्वरी फक्त देवपूजा गंध लावायला अडचणी कर्म येते, पण या भक्तीत कुठलीच अडचण नाही. आनंदानं ज्ञानेश्वरी पारायणाला बसा. आणि 7 वाजता ज्ञानेश्वरी पारायण सुरू होईल ना. 9 लोक आता विचारलेलं बरं कसं, भजनी 9:30 येतात, ते बोलावंच लागतं दरवर्षी, आहे का नाही. ते गजाळी हानते ते घिसडी, पण ते गजाळी हाना तो घिसड लागतोच. तुम्ही 7 वाजता या, आणि तुमच्या पाया पडतो. तुम्ही सगळे भजनी म्हणजे उद्यापासून 10:30, 11:30, पावणे 11 या रातच्या. नाही असं गावातला शहर जाऊ दे, मला पायाची माणसं आपण बोलतो 10 मिनिटं गेले तर तेव्हा काय करायचं. 8:15 सुरुवात झाली पाहिजे, आहे का नाही.
असं वाटलं जेवायची सोयी त्याची उद्यापासून म्हणलं पाहुणे घरी काय ताप नाही काय नाही इथं जेवायचं सुरू करायचं काय अडचण नाही या सगळे आणि मग उद्यापासून बरोबर 1 वाजता कथेला सुरुवात होईल भजन होईल मध्ये तरी आणि 1 वाजता कथेला सुरुवात होईल श्रीराम कथा नाही रामकथा कारण आता तरी आपण भागवताकडे मागच्या वर्षी तसंच झालं होतं पण यावर्षी भागवताची थोडी अडचण आहे आणि 22 तारखेला बरोबर रामचंद्र प्रभूची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली होती मागच्या वेळेस बरोबर आहे 22 जानेवारी आणि आपला काल यायला त्याच दिवशी आणि ते लक्षात नंतर आलं की लोकांनी मोठे मोठे उत्सव ठेवले होते कशा करता वर्धापन दिन मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा वर्धापन दिन सोहळा आणि आपल्याला काहीच न करता सोहळा आपला आयता 22 ला बरोबर आहे 22 ला आलेला आहे झाला पुन्हा आपल्या मागच्या वर्षी बालकांडच झालेली आहे ना बालकांडच झालेली पुढचे कांडही राहिलेली त्याला देवाची इच्छा तशी तशी तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहू त्याची इच्छित त्याच्या इच्छेत इच्छा मिसळून द्यायची आनंदाला कमी नाही आपल्या इच्छेत त्याला मिसळायचा प्रयत्न केला तू खाल पारावार नाही आनंद भोगायचा का त्याच्या इच्छेत आपली इच्छा मिसळून द्यायची पाण्यासन चालत राहिलं पण ताता तसं भगवंताच्या इच्छेत रामायण काम काय अडचण नाही उद्यापासून बरोबर रामायणाला सुरुवात होईल उद्या सगळे कार्यक्रम आपले व्यवस्थित होतील उद्यापासून सगळ्यांनी आणि महाराज अशा प्रकारे आनंद भोगण्याकरता आपण हा कार्यक्रम करत आहोत हे का नाही आणि तो आनंद भगवान बाबांनी वामन भाऊनी आपल्या जीवनात 8 दिवसाकरता नाही जीवनभराकरता तो ब्रह्मानंद आपल्याला देऊन टाकावा एवढी या दोन्ही महात्म्यांच्या चरणावर प्रार्थना करूया आणि झालेली सेवा देवांच्या चरणी भगवंताच्या चरणी भगवान बाबा वामन भाऊ महाराज ज्ञानोबा तुकोबरायांच्या चरणी समर्पित ज्ञानेश्वर माऊली